एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. नेहमीचीच तीच तीच भेंडी खाऊन कंटाळा येतो. मग आज काहीतरी वेगळं करूया. 2 ऐवजी 4 पोळ्या नक्कीच जास्त खाल. जेव्हा अशी चमचमीत चिंचगुळाची भेंडी बनवाल तर चवीला एकदम आंबट, गोड आणि करायला अतिशय सोपी. चला तर मग रेसिपी बघूया. इथे आपल्याला पाव किलो भेंडी घ्यायची. आता भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि भेंडी धुवून झाल्यानंतर ती एका सुती कापडाने पूर्णपणे कोरडी करून घ्यायची. कारण काय होतं, भेंडीमध्ये पाण्याचा अंश राहिला तर भेंडी जास्त चिकट होते. त्यामुळे इथे भेंडी धुवून झाल्यावर पूर्णपणे कोरडी करून घ्यायची. आता इथे भेंडी थोडी लांब चिरून घ्यायची, म्हणजे 1 ते 1.5 सेंटीमीटर इतकी. एरवीची भेंडी आपण छोटी छोटी चिरून घेतो, तर ही थोडीशी लांब. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे भेंडी चिरून घ्यायची आहे. आता भेंडी निवडताना ती कोवळीच भेंडी आपल्याला इथे घ्यायची आहे. तर इथे आपली सर्व भेंडी आता चिरून झाली आहे. पुढचं साहित्य बघूया. तर इथे चिंचेचा कोळ घेतलाय, नंतर गूळ, शेंगदाण्याचा कूट, हिंग, मीठ, हळद, लाल तिखट, मोहरी, जिरं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता इथे गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि पॅनमध्ये आपल्याला 1.5 चमचा तेल घालायचं आहे. आता तेल चांगलं तापलं की यामध्ये जी चिरून ठेवली होती भेंडी ती घालायची आणि ही भेंडी चांगली परतून घ्यायची. तर लक्षात असू द्या, भेंडी परतताना कधीही झाकण ठेवायचं नाही. आता इथे पूर्णपणे पाण्याचा अंश निघून जाईल इतपत भेंडी आपल्याला परतून घ्यायची. अगदी 2 मिनिटांमध्ये भेंडी छान परतली जाते. तर बघा, अशी मोकळी मोकळी भेंडी इथे तयार झाली. आता एका बाउलमध्ये ही भेंडी काढून घेऊ. नंतर त्याच पॅनमध्ये उरलेलं 1.5 चमचा तेल ओतायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये फोडणी करायची. तर मोहरी, जिरं, हिंग, हळद पावडर, लाल तिखट आणि इथे आता तुम्ही गोडा मसालासुद्धा वापरू शकता. आता यामध्ये आपण जी परतून ठेवली होती भेंडी ती घालायची आणि मसाल्यांमध्ये भेंडी चांगली परतून घ्यायची. आता सुरुवातीलाच इथे मीठ आपल्याला घालायचं नाही आहे. नंतर इथे चिंचेचा कोळ घालायचा आहे. आता चिंचेचा कोळ घातल्यावर पूर्णपणे भेंडी चांगली परतून घ्यायची. नंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालायचे. नंतर आता इथे आपल्याला गूळ घालायचा आहे. तर गुळाचा खडा न वापरता असा चिरून गूळ घ्यायचा आहे. अगदी 2 चमचे गूळ पुरेसा होतो. नंतर इथे मीठ टाकायचं आहे आणि हे आता परतून घ्यायचं आहे. छान असं परतलं की 2 मिनिटाकरिता आता झाकण ठेवायचं आहे. जास्त पण झाकण ठेवायचं नाही, अगदी 2 मिनिटांसाठीच. आणि भेंडी शिजवताना सुरुवातीला कधीही झाकण ठेवायचं नाही. झाकणाच्या वाफेचं पाणी भाजीत पडतं आणि भेंडी बुळबुळीत होते. अगदी 2 मिनिटाकरिता फक्त झाकण ठेवायचं आहे आपल्याला इथे. आता ही भेंडी चांगली मिक्स करून घ्यायचं आहे आणि चिंचेचा कोळ जास्त पातळ नसावा, थोडा घट्टच असावा. नंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. तर हे छान असं परतून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं 2 चमचे इथे पाणी ओतून आपल्याला पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर भाजी जास्त आंबट झाली तर चव बॅलन्स करण्यासाठी थोडा आणखी गूळ घालावा. आणि शेंगदाण्याचा कूट शेवटीच टाकायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे, म्हणजे भाजी छान सुक्की होते. तर तयार झाली आपली ही चमचमीत चिंच गुळाची भेंडीची भाजी. आता वरून कोथिंबीर घालायची. बघा, झाली ना तोंडात पाणी आणणारी चिंचगुळाची भेंडी तयार. तर कशी वाटली तुम्हाला ही चमचमीत चिंचगुळाची भेंडी? घरी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय बाय.